वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउजला खरं तर बाही डिझाइन बनवणार आहोत। कारण होतं काय की बऱ्याच आपल्याला डिझाइन कशी बनवावी हे सुचतं, पण ब्लाउजला बाहीला कशी डिझाइन बनवावी हे सुचतच नाही। आणि कधी ना असं तरी कधी कधी आपल्याला इच्छा असते की छान अशी बाही डिझाइन बनवावी। सो आजची जी काही बाही डिझाइन आहे ती खरंच खूप सुंदर आहे आणि नक्कीच या बाही डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण बाही डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाइन सहज बनवता येईल अगदी सोप्या पद्धतीने। म्हणजे बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी बाही डिझाइन सहज बनवता येईल। आणि नक्कीच या छानशा बाही डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। सो अशी बाही डिझाइन तुम्ही नक्की बघून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल, ठीक आहे। मग ही जी काही बाही आहे तर ही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता की गोल्डन कलरचा ब्लाउज पीस आहे आणि काठ सुद्धा गोल्डनच आहे। काठ म्हणण्यापेक्षा ती बॉर्डर आहे छोटीशी। तर बघा मग इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही कटिंग करून घेतलेलं आहे। आणि आता मी तुम्हाला सगळ्यात आधी या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या बाहीसाठी कशा पद्धतीने कटिंग वगैरे करावी, त्याचबरोबर डिझाईनसाठी कशी मार्किंग करावी, तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा आता ही जी काही बाही आहे तर त्या बाहीची जी काही बाही लांबी आहे तर ती इथे 4.5 होती आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड केलेलं आहे। तर बघा इथून इथपर्यंत तुम्ही बघू शकता आपण 5ला मार्किंग केलेली आहे। तुम्ही सुद्धा जी बाही लांबी असेल त्यात अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। त्यानंतर इथे 9.5 घडी टाकून इथे तयार 8.5 झालेला आहे आणि याची कॅप हाईट आपण 2.5 इंच घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण ह्या बाहीची मार्किंग आणि कटिंग करून घेतलेली आहे। आता आपण यावर जी काही डिझाईन बनवणार आहोत तर त्याची मार्किंग इथे करून घेऊयात। तर बघा आता ही जी काही डिझाईन आहे तर ही आपण बॉर्डरच्या वरती सुद्धा करू शकतो किंवा 1-1 इंच खाली आणि वरती सोडून मध्यभागी सुद्धा करू शकतो। तर बघा मी 1 इंच खाली आणि 1 इंच म्हणजे वरती आणि खाली असं मार्किंग करते आणि जेवढं मध्य आहे तेवढं इथे आता पुन्हा एक मध्यची मार्किंग करून घेते। मी पुन्हा सांगते, तुम्हाला जर वाटत असेल तर खालची बॉर्डर तुम्ही इथे राहू देऊ शकतात आणि त्याच्यावरती डिझाईन बनवू शकता, पण ही छोटी बाही आहे त्यामुळे ती व्यवस्थित मॅच होणार नाही, म्हणून मग मी इथे फक्त 1 इंच खाली आणि 1 इंच वरती एवढंच मार्जिन सोडून घेतलं आणि मध्यभागी हा बॉक्स ड्रॉ केलेला आहे आणि त्याचा मध्य सुद्धा काढलेला आहे बघा ह्या पद्धतीने। आता तुम्हाला इथे मार्किंग दिसत नसेल तर बघा मी थोडं दुसऱ्या चॉकने तुम्हाला दाखवते, कारण की काय होतंय की जो काही खडू आहे माझा तर त्याचा कलर आणि ब्लाऊजचा कलर एकच झालेला आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे। आता ही जी काही मार्किंग आहे तर ही आपल्याला कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करायची आहे, कारण की आपल्याला ही बाही कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायची आहे, म्हणजे छान अशी व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंग सहित आपली रेडी होईल आणि बॉर्डर सुद्धा छान येईल। तर बघा मग ह्या पद्धतीने डबल फोल्ड कॅनव्हास पेपर करून जी फेंट मार्किंग दिसत होती ती आपण इथे डार्क करून घेतलेली आहे। हा बॉक्स सुद्धा मी इथे बघा लगेचच ड्रॉ करून देते। आता ही जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा हवी आहे, कारण की सेंटरपासून दोन्ही साईडला शेप प्रॉपर व्यवस्थित यावं यासाठी, म्हणून ती मार्किंग फेंट इकडे दिसते तर मी इथे डार्क करून घेतली आहे बघा ह्या पद्धतीने। आता सेम ह्याच पद्धतीने अजून एक शेप आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करायचा। तर बघा आधीचा शेप मी खाली ठेवला आणि त्यावर पुन्हा डबल फोल्ड करून हा कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे। हा पेपर कॅनव्हास पेपर आहे। कॅनव्हास पेपरमध्ये बरेचसे प्रकार असतात, तर जर तुम्हाला शॉपमध्ये नवीन घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट पेपर कॅनव्हास पाहिजे आहे अशा पद्धतीने सांगू शकतात। तर बघा मग मी इथे कटिंग करून घेतली आणि त्याच्यासुद्धा दुसऱ्या साईडला फेंट मार्किंग आहे तर ती डार्क केली। तर अशा पद्धतीने दोन्ही बाहीसाठी आपण इथे कॅनव्हास पेपरचे शेप रेडी करून घेतलेले आहे।
तर आता आपल्याला सगळ्यात आधी इथे जे काही अस्तर आहे ते आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. तर बघा एक बाही इकडच्या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने ठेवून घेतलं. बरोबर खोलगट भाग पुढे घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला जी काही मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती सुद्धा एक इकडच्या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला असं आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे ही जी काही बाही आहे त्याला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे मेन फॅब्रिकला. अस्तर तर आहे ओके, पण मेन फॅब्रिक ठीक आहे. अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आता हे दोन्ही आपण उलटं करूयात किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की मेन फॅब्रिक आपण इथे सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण अस्तर ठेवलेले आहे आणि बघा साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून ह्या पद्धतीने खालच्या साईडला सगळ्यात आधी एक टीप मारून घ्यायची आहे. आता एक बाहीला मारून झाल्यानंतर कंटिन्यू लगेचच आपण दुसऱ्या बाहीला सुद्धा इथे ह्याच पद्धतीने बरोबर 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात. ह्या स्टेपमुळे काय होतं की दोन्ही पण स्लीव्ज आपल्या सोबतच प्रॉपर असे छानशा फिनिशिंग सहित आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी टाईममध्ये रेडी होतात. तर बघा मग आता आपल्याला ही बाही ह्या पद्धतीने प्रेस करून सरळ करून घ्यायची आहे आणि आता द्यायची आहे वरच्या साईडने दाबटीप. तर इथे बघा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. यासाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. सेम त्याच पद्धतीने बघा मी दुसऱ्या बाहीला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेत आहे. तर व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे ह्या पद्धतीने ठीक आहे. आता दोन्ही स्लीव्जला दाबटीप देऊन झाल्यानंतर आपण सगळ्यात आधी ही बाही आहे तशीच इथे जॉईन करून घेऊयात आणि त्यानंतर मग कुठे जॉईन द्यायचं आहे तर ते देऊयात. तर बघा ह्या पद्धतीने मग मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत कडेकडेने टीप मारून जोडून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने बघा मी दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा जोडून घेते. मी पुन्हा पुन्हा सांगते, शक्यतो दोन्ही पण स्लीवचे जे काही आपण स्टेप बाय स्टेप करत असतो तर ते दोन्ही स्लीवचा सोबतच करायचं, म्हणजे दोन्ही स्लीव्स प्रॉपर छानशा फिनिशिंग सहित सोबतच रेडी होतात. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे द्यायचं आहे जॉईंट. तर बघा तुमचा म्हणजे ब्लाऊज कटिंग केल्यानंतर जो काही मेन फॅब्रिक उरलेला असेल तर त्यापासून आपण इथे जॉईंट देऊ शकतो. तर बघा मी इथे साईडचा छोटासा तुकडाच घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आपल्याला खालून सुद्धा आणि डायरेक्ट असं मी वरच्या साईडने ठेवून घेतलं बघा आणि टीप मारून घेतलेली आहे, म्हणजे फोल्ड करूनच ठेवलेला आहे म्हणजे फिनिशिंग प्रॉपर येईल. आता ह्या पद्धतीने काय होतं की जॉईंट लवकर दिला जातो, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा देऊ शकतात. त्याचबरोबर खाली सुद्धा आपल्याला फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आता तुम्ही अस्तर ते जोडण्याच्या आधीसुद्धा मेन फॅब्रिकन ते जॉईंट करू शकतात किंवा ह्या पद्धतीने नंतरसुद्धा देऊ शकतात. तुम्हाला जी स्टेप सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. बट मी आता सध्या तरी अशाच पद्धतीने जॉईंट देते, प्रॉपर असा दिला पण जातो आणि लवकर पण होतं. तर बघा सेम इकडच्या साईडला सुद्धा तसंच फोल्ड करायचं आहे. एक उभी सगळ्यात आधी आपण एक टीप मारून घेऊयात फोल्ड करून आणि थोडंसं मार्जिन आतल्या साईडने खाली आणि वरती दोन्ही साईडने आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि बघा मग अशी टीप मारल्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपण जशी दाबटीप देतो सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा म्हणजेच बाकीचं वरती आणि खाली सुद्धा बघा आहे तसंच टीप मारून जोडून घ्यायचं. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण जॉईंट देऊ शकतो. प्रॉपर अशी छानशी फिनिशिंगसुद्धा येते. सेम त्याच पद्धतीने इकडनं सुद्धा आता मी टीप मारून घेते आणि आता बघा हे एवढं जोडून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा आपला कपडा आहे मेन फॅब्रिकचा तर तो कटिंग करून इथे आपल्याला परफेक्ट मापाची बाही रेडी करून घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण जे काही आपली परफेक्ट कटिंग असते तर ती अस्तरवर करतो आणि ब्लाऊज पीसवर आपण थोडं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, कारण स्टिचिंग करताना सोपं जावं म्हणूनच डिझाईन बनवण्याच्या आधी ही स्टेप म्हणजेच अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाची बाही रेडी करायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही रेडी करूयात आणि बघा याचं सेंटर पॉईंटला आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर हा कॅनव्हास पेपर घेतला आणि ह्या कॅनव्हास पेपरसाठी आपल्याला अस्तरसुद्धा लागणार आहे. तर कटिंग केल्यानंतर जे काही अस्तर उरलं होतं तर ते मी इथे थोडंसं घेतलेलं आहे बघा, एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत आता आपण अस्तर आणि जे काही कॅनव्हास पेपर आहे तर तो जोडून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने काय होतं की आपला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये प्रॉपर असा पॅक होतो आणि मग तो धुतल्यानंतरसुद्धा खराब होत नाही. तर बघा मग सगळ्याच साईडनी म्हणजे चारही साईडनी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे
आणि आता हे फोल्ड झाल्यानंतर याचा पण सेंटर बघा, तर याची घडीच आहे तो सेंटर आणि बाहीचा सेंटर ह्या पद्धतीने मॅच करत सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे. कारण की मध्यभागी टीप मारल्याने काय होतं की सेंटरपासून दोन्ही साईडला शेप प्रॉपर येतो. जर का आपण डायरेक्ट जसा शेप आहे तसं टीप मारायला गेलं तर बऱ्याचदा तिरका जाण्याचे चान्सेस असतात. मध्ये टीप मारून झाल्यानंतर जो काही आपला प्रॉपर शेप आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला बघा ह्या पद्धतीने इथे टीप मारून घ्यायची आहे. जसा शेप आहे म्हणजे जशी मार्किंग केलेली आहे बरोबर तशीच तुम्ही जशी टीप माराल तसाच तुमचा शेप येणार आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला ही बाही या पद्धतीने थोडीशी फोल्ड करत छोटा कट मारायचा आहे आणि त्यानंतर मग थोडंसं 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून बाकीचं सगळं एक्स्ट्राचं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर या पद्धतीने याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून हे ज्यावेळेस आपण आतमध्ये फोल्ड करू तर याचा जो काही प्रॉपर शेप आहे तर तो आहे तसाच यावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग अशा पद्धतीने ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि वरच्या साईडने आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली याची फिनिशिंग वगैरे बिघडायला नको आणि जो काही आपला शेप आहे तर तो सुद्धा प्रॉपर यावा यासाठी व्यवस्थित थोडं थोडं पकडतच इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता इथे दाबटीप देऊन झाल्यानंतर काय करायचं बघा, मी पुढची स्टेप तुम्हाला सांगते. आपण ब्लाऊज पीस कट केल्यानंतर म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे सगळं कटिंग केल्यानंतर आपला जो काही थोडासा काट उरलेला होता बघा, तर तो काट इथे मी घेते ह्या पद्धतीने आणि थोडासा कपडा पण आहे आणि असं फोल्ड करायचं आहे बघा उलटं खालच्या साईडने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत हे बघा असं. आणि आता इथे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते मी इथे कट करते आणि हा जो काही पार्ट आहे तर हा आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी, तर बघा याच्या साईडनी म्हणजे वरच्या साईडनी काट येणार आहे आणि याचा आपल्याला छानसा परफेक्ट असा बो बनवायचा आहे. तर मी इथे प्रेस करून घेतलं व्यवस्थित आणि सेंटरला बघा ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत तुम्ही टीपसुद्धा मारू शकतात किंवा सुई धाग्याने सुद्धा पॅक करू शकतात. तर मी इथे सुई धाग्यानेच डायरेक्ट पॅक करून घेणार आहे कारण सुई धाग्याने फिनिशिंग वगैरे छान अशी प्रॉपर येते. तर बघा इथे मी 4 पदरी दोरवून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत व्यवस्थित सुई धाग्याने पॅक करते. 4 पदरी दोरा घेतल्याने काय होतं की 2-3 टाके टाकले तरी ते व्यवस्थित पॅक होतं. आता हे ह्या पद्धतीने बो रेडी झाल्यानंतर इथे सेंटरला तुम्ही मोती, गोल्डन मनी, बटन काहीही यूज करू शकतात किंवा साडीला मॅच होणारं कॉन्ट्रास्ट बटनसुद्धा. बट इथे प्रॉब्लेम असा आहे की ब्लाऊज पूर्ण गोल्डन आहे, त्याचे काठसुद्धा गोल्डन आहे, त्यामुळे आपल्याला इथे फक्त गोल्डनच काही पण यूज आपण इथे करू शकतो. म्हणूनच खास मी सांगितलेलं आहे की गोल्डनवर कशी डिझाईन बनवावी आपल्याला हे बऱ्याचदा कळत नाही, तर अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता. तर बघा मग इथे मी सेंटरला एक गोल्डन कलरचं बटन लावून घेते. पण बघा हे जे काही बटन आहे हे जर आपण आधीच लावलं तर आपल्याला ते बो लावणं अवघड जाईल, त्यामुळे मी सुई धागा तसाच ठेवलेला आहे बघा. आणि आता सगळ्यात आधी कडेने टीप मारून तो जो काही बो आहे तर तो बरोबर बाहीला व्यवस्थित लावून घेते आणि त्यानंतर मग इथे आपण बटन लावून घेऊयात. तर बटन माझ्याकडे गोल्डनमध्ये 2 शेडमध्ये आहे, तर जे मॅच होतील तर ते इथे मी यूज करेल. तर बघा मग बरोबर ह्या पद्धतीने सेंटरला ठेवायचं आहे आणि टीप मारून पॅक करून घ्यायचं आहे. तर स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं जेणेकरून ते लवकर खराब वगैरे व्हायला नको, यासाठी म्हणजे ओपन व्हायला नको, नाही तर बऱ्याचदा धुतल्यानंतर ते लगेच निघण्याचे चान्सेस असतात जर का सिंगल टीप मारली तर. त्यामुळे मग स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित मी डबल टीप देऊन इथे लॉक करून घेतलेला आहे. तर बघा प्रॉपर एकदम फिनिशिंग सहित सेंटरला आपण हा बो लावून घेतलेला आहे. तर एक्स्ट्राचे धागे वगैरे मी सगळे इथे कट करते. तर बघा सुईतला एक लेयर ते टीपमध्ये अडकलेला आहे, तर इथे आपण काढून घेऊयात तो ह्या पद्धतीने. आणि आता आपल्याला हा जो काही सुई धागा आपण ऑलरेडीच लावलेला होता त्याच्या सहाय्याने आता इथे मध्यभागी एक बटन लावून घ्यायचं आहे. तर बघा मी ह्या पद्धतीने सुई टाकून घेतली बटनमध्ये आणि बरोबर आता बघा 2-3 टाके टाकून व्यवस्थित हे बटनसुद्धा इथे पॅक करते. तर इथे तुमच्या लक्षात येईल बघा गोल्डन बटन आपण घेतलेलं आहे जे काठाला मॅच होते. काठ आणि ब्लाऊज दोन्ही गोल्डन आहे पण शेड किंचितसा थोडासा वेगळा आहे, सो त्यामुळे मग इथे
मॅच केलं. जर का इथे तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये बोला कपडा यूज केला तरीसुद्धा छान दिसेल. बटन कॉन्ट्रास्ट असलं तर अजून सुंदर दिसेल. पण इथे गोल्डन असल्यामुळे काही ऑप्शन नव्हता, पण गोल्डनसुद्धा छानच दिसते. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर असं इथे बटन लावून मी इथे व्यवस्थित 1-2 टाके टाकून पॅक करून घेते. आणि आता हे एक्स्ट्राचं कट करून घेतलं. आता काय करायचं आहे बघा, हे ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून टिप मारायची, म्हणजे आतल्या साईडने सुद्धा फिनिशिंग व्यवस्थित येते आणि धुतल्यानंतर ते हे सगळं मऊ पडेल. पण तरी पण धागे वगैरे निघणार नाही किंवा टोचणार नाही, आपल्याला सुद्धा अनकम्फर्टेबल फील होणार नाही, यासाठी ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं. ठीक आहे. तर बघा मग मध्ये सेंटरला छान परफेक्ट असा बो लावलेला आहे आणि त्यानंतर इथे एक लेस लावायची आहे. तर बघा आता इथे ऑप्शन नाही आहे, आपल्याला गोल्डनच लेस लावायची आहे. त्यामुळे मी इथे गोल्डन आणि गोल्डन टिकली वर्कची जी काही कॉम्बिनेशनची लेस आहे तर ती लावते, म्हणजे ब्लाऊजला छान असं लुक येईल. कारण की इथे कॉन्ट्रास्ट आपण काहीच यूज करू शकत नाही त्यामुळे. तर बघा मग व्यवस्थित ह्या पद्धतीने पकडत पकडत आपण ही टिकली वर्कची छान गोल्डनमधली लेस लावून घेऊयात. तर बघा इथून सेंटरपासून बरोबर आता जो काही शेप आहे तर त्या शेपला आपल्याला इथे कडेकडेने ती लेस कंटिन्यू लावून घ्यायची आहे. त्यामुळे बघा आपण त्या शेपच्या अकॉर्डिंगली वरती लेस तिरकीवरती आणलेली आहे बघा, म्हणजे लुक ना ॲक्च्युली छान येतं यासाठी. आणि इथे व्यवस्थित आपल्याला लेस फोल्ड करायची आहे, म्हणजे जो काही शेप आहे तर तो प्रॉपर यावा. कारण बऱ्याचदा काय होतं, असा शेप छान येतो पण लेस जर का व्यवस्थित लागली गेली नाही तर त्याचा शेप बदलण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे ह्या पद्धतीने ही लेस लावून घ्यायची व्यवस्थित फोल्ड करत. आणि इथून पुन्हा बघा तिरकी आपण खाली आणलेली आहे आणि इथून पुन्हा सरळ लावून घ्यायची आहे बघा. तर एकदम प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण ही लेस लावलेली आहे. आता ह्या लेसला मी डबल टिप देते. तुमचीसुद्धा लेस शक्यतो कशी पण असो, म्हणजे जाड बारीक डबल टिप देऊनच घ्यायची व्यवस्थित. त्यामुळे काय होतं, 2-3 फायदा आहे. ॲक्च्युली लेस पॅक लागली पण जाते, त्याचबरोबर फिनिशिंग प्रॉपर येते, लेसवरती तरंगत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकर खराबसुद्धा होत नाही. तर बघा मग फायनली ह्या पद्धतीने परफेक्ट फिनिशिंग सहित खूप छान अशी आपण इथे न्यू स्टाईलची लेस लावलेली आहे. त्यामुळे बाहीला अजूनच सुंदर असं लुक आलेलं आहे. तर फायनली बघा ह्या पद्धतीने आपली बाही छान परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झालेली आहे. लेससुद्धा बघा किती सुंदर आहे. आणि मी म्हटलं की गोल्डन ब्लाऊज होता, त्यामुळे बाहीला कशी डिझाईन बनवावी, लेस कशी यूज करावा हे जर समजत नसेल तर अशा पद्धतीने छानशी तुम्ही डिझायनर छोटी बाही नक्कीच बनवू शकतात. मी तुम्हाला ह्या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहजच बनवता येईल. सो नक्कीच बनवून बघा. नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला खूपच सुंदर असं लुक येईल. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली ही बाही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.